गेल्या वर्षी कोरोनाने जे काही थैमान घातलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं, अनुभवलं आणि या सगळ्या काळामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे 3 शब्द अगदी परवलीचे बनले. इतकंच नव्हे तर रोजच्या जगण्याचा आपला एक भाग बनले. मग यावरच सरकारची तर जागृती सुरू झालीच, पण प्रत्येक माणसाचं देखील एक कर्तव्य बनलं की आपण घराबाहेर पडत असताना आपल्यासोबत मास्क असला पाहिजे, सॅनिटायझर असलं पाहिजे आणि आपण जिथे जाणार आहोत तिथे आपल्याला सामाजिक अंतर व्यवस्थित राखलं पाहिजे. पण अजूनही जर पाहिलं, कोरोना जरी मनातून गेला असला तरी तो अजूनही गेलेला नाही, हे देखील वास्तव आहे. आणि यावरच एक जागृती करण्यासाठी आणि आपण स्वतः कोरोनाचा जर आपल्याला प्रादुर्भाव टाळायचा असेल, रोखायचा असेल तर आपण प्रत्येक व्यक्ती म्हणून जबाबदार बनलं पाहिजे. हे कोल्हापुरातील तरुणांनी सांगितलंय त्यांच्या लघुपटातून. काय आहे ही लघुपटाची थीम आणि कसा बनला हा लघुपट आपण जाणून घेणार आहोत. या लघुपटाचे निर्माते आणि या लघुपटामध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका केली आहे ते रवींद्र पायमल यांच्यासोबत. चला तर गप्पा मारूया रवींद्र पायमल यांच्याशी. नमस्कार रवींद्र. सर्वप्रथम तरुण भारत तर्फे स्वागत करते. मास्क आपण एवढ्यासाठी काढूया की आपण जे काही आता बोलणार आहोत ते स्पष्टपणे आपल्या प्रेक्षकांना समजावं यासाठी. तर जबाबदार हा शब्द खरंच आता प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी महत्त्वाचा बनला आहे, कारण आपण बघतोय कोरोनाशी आपल्याला लढा द्यायचा आहे. तर ह्या विषयावर एक शॉर्ट फिल्म बनवावी हा विषय कधी मनात आला आणि मग ती प्रक्रिया कशी सुरू झाली? लॉकडाऊनच्या काळात अशा काही कोरोनाच्या काळात अशा शॉर्ट फिल्म्स आम्ही बनवल्या आणि हे सगळं करता करता मास्क कंपल्सरी असणं ह्याचं भान कुठंतरी लोक विसरत चालले होते. मग ह्या दरम्यान असं डोक्यात कल्पना आली की आपण माझं कुटुंब माझी जबाबदारी ही नुकतीच महाराष्ट्र सरकारने जनजागृतीची मोहीम ओपन केली होती की आता आपल्याला ही मोहीम सुरू करणं गरजेचं आहे. तर या मोहिमेअंतर्गत हा सब्जेक्ट आम्ही बाहेर काढायचा ठरवला. मग यातून आम्ही जे दोघे तिघे मित्र आहोत, आमचा जो किरण खड्ड जो लेखक दिग्दर्शक या लघुपटाचा आहे आणि त्याचबरोबर ओमकार पोद्दार जो कॅमेरामन एडिटर आहे त्याचा, तर यातून आम्ही हा संकल्पना विचार केला की आपल्याला असा काहीतरी सब्जेक्ट बाहेर काढणं. कोरोनावरती बरेच शॉर्ट फिल्म्स आता येत होत्या आणि येत आहेत, पण यांच्यापेक्षा वेगळं काय आपण देऊ शकतो की जगभरातल्या प्रत्येक घराला ती गोष्ट लागू होईल आणि त्याचं एक भान राहणं खूप गरजेचं आहे. ह्या संकल्पनेतून हा जबाबदार हा सब्जेक्ट आम्ही बाहेर काढला. आणि हे आम्ही आता बघत होतो की बाहेर समाजात फिरत असताना कोरोना गेलाय असा लोकांचा समज आहे, पण तो तितकासा गेलेला नाही आहे. तर गेलेलं नाही आहे आम्हाला दाखवून द्यायचं होतं आणि जरी गेला असला तरी तो मास्क तुम्ही वापरणं किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आणि सॅनिटाईज करणं ह्या गोष्टींचं भान तुम्ही ठेवलंच पाहिजे. तर ह्या संकल्पनेतून हा लघुपट आम्ही उभा केला. जबाबदार हे नाव आहे. निश्चितच आपली जबाबदारी जी आहे, आता आपल्याला कोरोनाशी लढा देण्यासाठी जी जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने हा जबाबदार लघुपट आहे. तर अर्थातच ज्या उद्देशाने तुम्ही हा लघुपट बनवला तर लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचणं गरजेचं होतं आणि महोत्सव यासारखं वेगळं म्हणजे प्रभावी माध्यम यासाठी नक्कीच नव्हतं. त्यामुळे हा लघुपट तुमचा आत्तापर्यंत खूप साऱ्या महोत्सवामध्ये गेलेला आहे. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी देखील मी जबाबदार या हॅशटॅगच्या माध्यमातून देखील एक मोहीम सुरू केली आहे. तर या महोत्सवातला काय अनुभव आहे आणि आतापर्यंत कुठल्या कुठल्या महोत्सवामध्ये हा निवडला गेला आहे? सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला खूप आनंद वाटला, कारण आत्तापर्यंत या प्रोजेक्टने आम्हाला खरंच खात्री नव्हती किंवा आम्हाला विश्वास नव्हता की आम्ही एवढंसं, कारण हे प्रोजेक्ट अत्यंत स्ट्रगलमधून आणि संघर्षातून बनवलेलं आहे. लोकसहभागातून आणि लोकांच्या मदतीतून हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर हा प्रोजेक्ट आत्तापर्यंत इटली, अमेरिका, त्याचबरोबर जपान, फिलिपाईन्स आणि अशासारख्या देशांपर्यंत हा प्रोजेक्ट पोचला. आणि नुकतेच अमेरिकेचं UVT सिनेप्लेक्स नावाचं OTT प्लॅटफॉर्म आहे, तर तिथे हा अमेरिकेच्या UVT सिनेप्लेक्स OTT प्लॅटफॉर्म आहे, तिथं हा प्रोजेक्ट रिलीज केला ऑनलाईन स्क्रीनिंगसाठी. तर ही आमच्यासाठी ही अत्यंत ग्रामीण अभिमानाची बाब आहे, कारण आपण कोल्हापूरचं आणि महाराष्ट्राचं आणि भारताचं नेतृत्व ह्या लघुपटाद्वारे करतो आणि तेही कोरोनासारख्या आंतरराष्ट्रीय सब्जेक्टवरती भाष्य करतो. तर ह्या सब्जेक्टच्याद्वारे आम्हाला काम करायला मिळालं. खूप याचा आनंद आहे. आणि कुठंतरी कोरोनाच्या काळात जरी ऑन ग्राउंड फ्लोअरला जरी आपण सामाजिक कार्य किंवा अवेअरनेसचं काम जरी नाही करता आलं तर निदान ह्या शॉर्ट फिल्म्स किंवा लघुपट ही अवेअरनेस डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून का असेल आपण पोचू शकू, हा आपला त्याच्यातला एक उद्देश होता. आणि म्हणजे खूप आमच्यासाठी स्वप्नवत आहे आपल्या टीमला. आम्हालाही काही मुळात काही फेस्टिवल्स करणं किंवा फेस्टिवलपर्यंत इतकं चांगलं यश आम्हाला मिळेल याची काही खात्री नव्हती, पण
काय म्हणतात ना की आपण जे कष्ट किंवा लोकांचं सहकार्य ह्या सगळ्यातून हा प्रोजेक्ट तयार झाला. आणि ह्या ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, पहिले ते टेक्निशियन्स असतील किंवा माझे लेखक दिग्दर्शक किरण खड्डे असतील किंवा ओमकार पोद्दार, ह्यांनी आपापला वाटा उचलून ह्यांनी काम केलं आहे. कुणालाही म्हणजे अत्यंत झिरो बजेटमध्ये हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. तोटुपूंच्या साहित्यामध्ये अत्यंत म्हणजे की किरकोळ गोष्टींच्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. ह्या सगळ्या संघर्षातून हा प्रोजेक्ट बनला. ग्रामीण भागात राहून हा सब्जेक्ट बनवणं आणि आता ते प्रोजेक्ट जाते की आम्हाला कुठंतरी आत्मविश्वास आला की म्हणजे आपण इथून पुढच्या काळात आपण चांगलं काहीतरी निर्मिती करू शकतो. आणि तो आत्मविश्वास या जबाबदार शॉर्ट फिल्मनं दिला. आणि गंमत अशी आहे की आत्ताच नुकतीच मुख्यमंत्र्यांनी हॅशटॅग मी जबाबदार या नावाने संकल्पना पण मुख्यमंत्र्यांनी उभी केली. कुठंतरी हे सगळं जुळून आल्याचं समाधान आहे. आणि आपण ह्या काळात कुठंतरी समाजाला अवेअरनेसचं काम आणि लोकांना जागृत करण्याचं काम ह्या विषयाच्या द्वारे करतोय, याचं भान आहे. कोरोना हे संकटच इतकं भयावह होतं की लाखो माणसं म्हणजे सोडून गेलीत, या कोरोनाच्या विळख्यात अडकलीत. तर हा सगळा जो काही संकटाचा एक ससेमिरा होता तो 3 मिनिटात मांडणं आणि आपण खरंच किती जबाबदार बनलं पाहिजे हे सांगणं, हे किती आव्हानात्मक होतं. नाही, खरंच आव्हानात्मक होतं. कारण आम्हाला प्रत्येक फ्रेमवरती काम करावं लागलं. आम्हाला प्रत्येक फ्रेमच्या सेकंदावरती प्रत्येक फ्रेममधला प्रसंग ह्यातलं प्रत्येक तुम्ही फिल्म बघितली, तुम्ही बघितलेलीच आहे, तर त्यातलं जे प्रत्येक कॅरेक्टर आहे त्या प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे, त्याला काहीतरी सांगायचं आहे. त्या छोट्या मुलगीचं काहीतरी म्हणणं आहे, त्या बायकोचं काहीतरी म्हणणं आहे, त्याच्यातल्या बापाचं काहीतरी म्हणणं आहे, माझ्यासोबत जो मित्र आहे त्या मित्राचं काहीतरी म्हणणं आहे. मग याच्यातल्या प्रत्येक जबाबदार नागरिकाला जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम हे हॅशटॅग जी मी जबाबदार आहे हे करतं. कारण खूप बारकाईनं काम करणं गरजेचं होतं. कारण प्रोजेक्ट आम्ही 3 मिनिटाचं बनवणं आणि कुठंतरी ते लोकांना बोरिंग न वाटता, कारण आता कसं डिजिटल मार्केटिंग झाल्यामुळे इतकं कोण लोक वेळ देऊ शकत नाहीत. मग आपण कमीत कमी 3 मिनिटांमध्ये आणि आजच्या यूथला टार्गेट करून, का यूथच हा सब्जेक्ट मनावरती पटकन घेऊन याचा अवेअरनेस पटकन करू शकतं, हा त्याच्या पाठीमागचा सगळा उद्देश होता. आणि तो आता बऱ्यापैकी सफल होत चालला आहे अशी आम्हाला आता आशा वाटत चालली आहे. आणि लोकांचं सहकार्य आणि मीडियातून ह्याचं जे काही आता मीडियाने, तुमच्यासारख्या मीडिया लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं याला, की हा सब्जेक्ट हा अपील होतो लोकांपर्यंत आणि प्रेक्षकही आता याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत, असं आहे. कोरोनाचं जे संकट होतं तर त्याचा सगळ्याच क्षेत्राला फटका बसला, तसाच तो कला क्षेत्रालाही बसला. कोल्हापुरात कला क्षेत्राविषयीची जी काही आत्मीयता आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे. कलेचं माहेरघर कोल्हापूरला म्हटलं जातं. आणि याच कलाकारांनी केवळ मनोरंजन म्हणून वेगवेगळ्या कलाकृती सादर होत असतात, पण प्रबोधन करायचं आणि नेमकी कोरोना काळात आपली काय जबाबदारी आहे हा खूप महत्त्वाचा एक संदेश सांगण्यासाठी कोल्हापुरातली कलाकार तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी जबाबदार नावाचा हा लघुपट तयार केला, जो आजता वेगवेगळ्या महोत्सवामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय महोत्सवापर्यंत पोहोचलेला आहे. एक संदेश एका कलाकृतीच्या माध्यमातून पोहोचवणं ही खरंच फार मोठी जबाबदारी आहे आणि ती कोल्हापूरच्या कलाकार तरुणांनी पेललेली आहे. कॅमेरामन सूरज पाटीलसह अनुराधा कदम, तरुण भारत न्यूज.